तळ कोकणात सण म्हटलं की वेगवेगळ्या रूढी परंपरा पाहायला मिळतात. गणेशोत्सवानंतर कोकणातील मोठा सण म्हणजे शिगमोत्सव. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीच्या आदल्या दिवशीपासून शिगमोत्सव सुरू होतो. अशीच एक आगळी वेगळी पूर्वपार चालत आलेली परंपरा सावंतवाडीतील सांगेली या गावात सुरू आहे. हिंदू संस्कृतीत वड, औदुंबर, पिंपळ अशा वृक्षांना दैवत मानलं जातं. अशीच एक परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरोबा दैवत मानून पूजले जाते. कोकणात शिगमोत्सवाचा हा अनोखा थाट पाहायचा असेल तर सांगेलीत नक्की या. जगात एकमेव असलेल्या सांगेली गावात गिरोबा देवाची दरवर्षी पुनःप्रतिष्ठापना केली जाते. गिरोबाचे पाषाण हे फणसाच्या खोडातून तयार होते. यामुळे सांगलीतील ग्रामस्थ फणसाच्या झाडाला देव मानतात. यावर्षी गिरिजानाथाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी सनाम टेमवाडी येथील तानाजी यशवंत सनाम यांच्या घराशेजारील फणसाचे झाड निवडण्यात आले आहे. आज या उत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित असून रात्री उशिरा सनाम टेमवाडीपासून श्री गिरिजानाथ मंदिरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत श्रीदेव गिरोबाचे मंदिरात आगमन होणार आहे. गिरोबा उत्सव म्हणजे नेमका काय आहे आणि फणसाच्या झाडाची नेमणूक का केली, त्याची काय परंपरा आहे त्यामध्ये? सर, गिरोबा उत्सव म्हणजे आमच्या सांगली गावचं ग्रामदैवत. 8-5 मानकरी निवड केल्यानंतर ह्या आमच्या लाकडी शिवलिंगाची स्थापना होळीच्या आदल्या दिवशी होते. होळीच्या आदल्या दिवशी होते ही स्थापना. हा देव नवसाला पावणारा आहे. तसेच महाशिवरात्रीला निवड झाली की 8-5 मानकऱ्यांनी त्यांना फांदी ओढून शेत चढवली की होळीच्या आदल्या दिवशी त्या देवाला 8-5 मानकरी झाली रहित की ते येऊन त्या देवाला सुतार मंडळी असते ती तयार करतात. हे शिवलिंग तयार झाल्यानंतर त्याची मिरवणुकीत अगदी चांगल्यापणाने देवळापर्यंत नेऊन त्याला हर हर महादेवच्या जयघोषात स्थापना होते. तसेच हा कार्यक्रम ठरल्यापासून इथे भजन कीर्तन सगळे कार्यक्रम अगदी व्यवस्थित होते. आपल्या वाडीचे लोक एकजुटीने हा कार्यक्रम करतात आणि तुमचाही प्रतिसाद इथे लाभल्याबद्दल धन्यवाद. गिरोबाचा वार्षिक उत्सव आहे. वार्षिक उत्सव असल्या कारणाने आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी आमचे 8-5 गावातले सगळी मंडळी आम्ही आज गिरोबा मंदिरमध्ये एकत्र होऊन बसून त्याचा विचार करतो की कोणाकडे गिरोबा काढायचा आहे किंवा काय, असा एक सगळ्यांचा 8-5च्या म्हणजे गावात ठरवून जातो प्रत्येक कोणाकडे काढायचं असेल काय असेल आणि त्या वतीने आम्ही त्या मंडळीमध्ये 8-5मध्ये आम्ही तो विषय सोडतो. सोडल्याच्या नंतर ते 8-5 सगळे मंडळी बसून विचार करतात, बरोबर ना? विचार करतात. विचार करून एखाद्या कोणाचा तरी असा वाटतो की इथे गिरोबा काढूया. तर आमच्याकडे आज कमीत कमी किती 24 वर्षाने आमच्या सनाम टेम हे गावामध्ये त्यांनी आम्हाला सगळ्यांनी हे करून विचार करून म्हणजे मान्यता देऊन आम्ही हे करून दिलेलं आहे. आणि महाशिवरात्री दिवशी तिथून आम्ही 8-5 साधारण जमल्याच्या नंतर विचार झाल्याच्या नंतर तशीच 8-5 मंडळी आणि ग्रामस्थ सगळे लोक ह्या जागेवर येतात. तिचं आमचं पणसाचं झाड असते तिथे आल्याच्या नंतर सगळ्यांच्या वतीन तो पणसाचा झाड बघितला जातो. बघितल्याच्या नंतर तो पसंत झाला की त्याच्यानंतर एक त्याची फांदी ओढतात. फांदी ओढल्याच्या नंतर त्याचे हर हर महादेव करून देवाचा दिवस साजरा करतात. तिथून कार्यक्रम होतात, नाटक होतात, कीर्तन होतात, फुगडी होतात, खूप काही भजनं होतात, कीर्तन होतात. सगळी कार्यक्रम एकदम आनंदाने सगळे लोक आणि आम्हाला प्रतिसाद देतात, भरभरून प्रतिसाद आहे. आणि असा आमचा कार्यक्रम की दरवर्षी जिसं देव असेल तिथे सगळी कार्यक्रम व्यवस्थित होतात. आणि आज आमचा सांगली म्हणजे सांगलीचा गाव एवढा आमच्या महाराष्ट्रामध्ये गाजलेला गाव आहे आणि त्याच्या वतीनं आम्हाला लोकांचा एवढा प्रतिसाद आहे की विचारायला नको असा प्रतिसाद आहे. आणि ते चांगले आमची ग्रामस्थ सनाम टेमचे की आता लोकसुद्धा म्हणतात आम्हाला की तुमचा इथे प्रतिसाद, वाडी किती लोक आहे, किती घर आहेत, वाडी लहान असले तरी आमची चांगली सेवा होते. अशी आज आमचे सनाम टेमचे ग्रामस्थ लहान कोणी असो, लहान मुलं असो, कोणी असो, सगळे आमचे एकामागच्या विचारान किंवा श्रद्धेनात ह्या देवाची सेवा करतात आणि येईल त्याची पण जशी होईल तशी सेवा करतात. आणि त्या सेवेला सगळ्यांची मान्यता देऊन आणि आम्हाला तो आनंद भरपूर मिळतो आहे. तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर जय प्रियो नाम शंभो जय शिवाय। नमो नमो शंकर भोलेनाथ शंकर
सृष्टि के